रात्रीच्या या अंधारात कुठं चालले मला काय बी कळत नाही, पण आता परत त्या घरात जायची ताकद उरली नाही माझ्या. आता गावाच्या कड्यावर जाऊन समजा शांत करून टाकावं, ह्यो एकच पर्याय आहे माझ्याकडे. झालं, आता ही संमोहनातून पूर्णपणे मुक्त झाली. धन्यवाद तुळजाई. अगं, पण हिला संमोहित केलं कोणी? जेव्हा ओवी मला भेटायला आली होती तेव्हाच मला तिच्या मनावर केलेल्या संमोहनाची जाणीव झाली होती. मला तेव्हाच कळलं होतं, तरीही मी त्यांना त्यांचा डाव पुढे जाऊ दिला. अगं, पण तू आपल्या जीवाशी असा खेळ का खेळलास? मलाही एक गोष्ट समजत नाहीये देवी. कोणीतरी तुम्हाला शक्तिबंध अस्त्राबद्दल आधीच सावध केलं होतं, त्यामुळेच तुम्ही असुरांपासून दूर राहण्यासाठी हे बालरूप धारण केलं. पण नंतर स्वतःच हे रूप सर्वांसमोर उघड केलं. इतकंच नव्हे तर असुरांनाही तुमचं खरं रूप कळेल अशी परिस्थिती निर्माण केली देवी. असं का? कारण मला ते हवं होतं. शक्तिबंध अस्त्राचा वार माझ्यावरच व्हावा. पण मग हे बालरूप का घेतलं? ज्यांनी मला या अस्त्राची माहिती दिली ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मदेव होते. ब्रह्मदेवांनी मला शक्तिबंध अस्त्राची माहिती दिली तेव्हा त्यांनी मला त्याची मर्यादाही सांगितली होती. शक्तिस्तंभ हे अस्त्र साधे नाही. हे अस्त्र कोणत्याही देव देवी, स्त्री पुरुष, असुर दानव अशा कोणत्याही दैवी किंवा मानवी शक्तीवर प्रभाव करू शकते. पण त्या यादीत एक गोष्ट नव्हती. कुठली? बालक. म्हणून तुम्ही हे बालरूप धारण केलं? हो, माझ्या मनात एक शक्यता निर्माण झाली. जर शक्तिबंध अस्त्राची मर्यादा खरोखरच तिथे संपत असेल तर या बाल रूपातून मी त्याचा सामना करू शकेल. देवी, पण तुम्हाला खात्री होती का की तुमच्या या रूपावर त्या अस्त्राचा परिणाम होणार नाही? ते नाही, मला खात्री नव्हती. हे अस्त्र ब्रह्मदेवांनी निर्माण केलं होतं. त्यांनी सुद्धा मला गुप्त राहण्याचा सल्ला दिला होता. पण मला स्वतःला यापासून दूर ठेवायचं नव्हतं. कारण ही पोथी सोडून मी जाऊ शकत नाही. चातुर्मासाचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे. माझे बंधू विष्णूंनी ते माझ्यावर सोपवलं आहे.
ही केवळ एक पोथी नाही, हे भक्तीचं ज्ञान आहे आणि ते सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य आहे. म्हणून तू एवढा मोठा धोका पत्करलास? हो आई, कारण काही जबाबदाऱ्या टाळून पूर्ण होत नाही, त्या स्वीकारूनच पूर्ण कराव्या लागतात. स्वामी, आपल्या डोळ्यात अश्रू? पण तू जा. अगं, त्या अस्त्राचा वार झाला तेव्हा तुला त्रास झाला नाही का ग? खूप त्रास झाला आई, खूप वेदना झाल्या. त्या शक्तीचा दाह माझ्या देहात क्षणाक्षणाला जाणवत होता. पण या चातुर्मासाच्या पोथीचं रक्षण करण्यासाठी मला त्या दिव्यातून जावंच लागणार होतं. माझ्यावर आदिशक्तीने आणि भगवान विष्णूंनी इतक्या विश्वासाने सोपवलेलं हे उत्तरदायित्व आहे. ते पूर्ण करण्यासाठी मला माझ्या प्राणांचीही पर्वा नाही. आई, ही पोथी म्हणजे केवळ अक्षर नाहीत, हा भक्तीचा पवित्र सोहळा आहे. ह्यात विष्णूंच्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश आहे. महादेवांच्या व्रतांचा संकल्प आहे आणि असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. किंमत कितीही मोठी असो, मला काहीही सहन करावं लागलं तरी मी या पोथीचं आणि चातुर्मासाचं रक्षण करणारच. आज प्रथमच योगनिद्रेत असताना देखील श्री विष्णूंना एखाद्या गहन संकटाची इतकी तीव्र जाणीव झाली आहे. निश्चितच सृष्टीत काहीतरी गंभीर घडत आहे. मी योग निद्रेत असलो तरी तुझे प्रयत्न माझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुळजा. तू माझी बहीण आहेस, माझी सखी आहेस. तुझ्या या प्रयत्नांमुळे मला तुझी भेट घ्यावीशी वाटते आहे, म्हणून मी येतोय.
श्रावणाच्या या पावन महिन्यात तुझी भेट घ्यायला मी स्वतः येतोय तुळजा. तुझं स्वतःच असं कोणच नाही, नाही ना बा ना माहेर. अनाथ आहेस तू सकू, अनाथ. मला वाटलं या घरात तू आपलंच केलं आहेस, पण आज कळलं घरात राहणं आणि घरचं होणं यात किती फरक असतो. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्या काय केलं होतं एवढं? तुमच्या पायी म्या तर समज केलं. तुमचं घर माझं मानलं, तुमची माणसं माझी मानली. तुमच्या पायी जगत होते. तुमचं हसणं पाहिलं की माझं जगणं पुरं व्हायचं. तुम्ही सोबत हायसा म्हणून मला मला कधी माझं माहेर बी आठवलं नाही. पण आज तुम्ही मला अनाथ केलं. आता मी कोणाकडे जायचं? माझं हाय तरी कोण या जगात? मी किती दिवस दुसऱ्यांच्या मायावर जगत राहणार? कुणी जवळ केलं तर त्यांच्या पायी जगायचं, मी कुणी दूर केलं तर परत एकटं व्हायचं. नाही, हे घर आता माझं नाही राहील. आणि जर घरच आपल्या संग नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? नाही, आता माझ्या जगण्याला काय बी अर्थ नाही, काय बी अर्थ नाही. रात्रीच्या या अंधारात कुठं चालले मला काय बी कळत नाही. पण आता परत त्या घरात जायची ताकद उरली नाही माझ्या. आता गावाच्या कड्यावर जाऊन समजा शांत करून टाकावं, ह्यो एकच पर्याय आहे माझ्याकडे. अनाथ आहेस तू सकू, अनाथ. मला वाटलं या घरात तू आपलंच केलं आहेस, पण आज कळलं घरात राहणं आणि घरचं होणं यात किती फरक असतो. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हाय तुळजाई, स्वतःला कोणी नाही म्हणतेस आणि ठेच लागली की आई म्हणून मला हाक मारतेस. मग तू अनाथ कशी कसं खूप? हाय तुळजाई, कुठं आहेस ग? हा, कुठं आहेस? समोर ये. मला बोलायचं आहे तुझ्याशी. समोर ये. मी तुला अगोदरच सांगितलं आहे सखू, तुळजा आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. वय मला माहित आहे तुळजाई,
पण मी बी एक माणूसच आहे ना ग. मला माहित आहे तुझी माझ्यावर माया आहे. पर तू कायम माझ्या सोबत राहणार आहेस काय? मला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, मनावताचं मायर बी नाही. मग माझं असं आपलं म्हणावं असं कोण आहे ग? सांग ना. तुझं उत्तर माझ्याकडे नाही. ते तुला निसर्गात शोधावं लागेल. आणि या चातुर्मासातही. निसर्गात? चातुर्मासात? मी तुला नागपंचमीची कथा सांगितली होती. आजपासून तुमचे आणि नागदेवतेचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले आहेत. उद्या तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर घाबरू नका. तुमच्या गावात असलेल्या वारुळाजवळ जा. श्रद्धेने नागदेवतेची पूजा करा आणि मनापासून त्यांना साथ घाला. वय वरती कथा आहे. प्रत्येक कथा केवळ ऐकण्यासाठी नसते सखू. ज्यावेळी तुम्ही माझ्या महालात नागपंचमीचं व्रत केलं त्याच वेळी नागदेवतेशी तुझं एक अदृश्य नातं जोडलं गेलं. वय पर त्या समद्याचा माझ्या एकटेपणाशी काय संबंध आहे. वेळ आल्यावर त्याचाही उलगडा होईल. पण तोपर्यंत तुझ्या गावातील वारुळाची पूजा सुरू कर. चातुर्मासातील हे व्रत श्रद्धेने कर. तुला असं नातं सापडेल जे रक्ताचं नसेल, पण रक्ताच्या नात्यापेक्षा कमीही नसेल. ते तुला एकटं पडू देणार नाही. म्हणजे माझ्यासाठी बी कोणीतरी आहे? तू स्वतःला एकटं समजणं थांबवू शकू. मग तुला जाणवेल तुझ्या भोवती किती माणसं, किती जीव आणि किती माया उभी आहे. तुळजाई, माझं नशीब कुणाच्या हातात नाही. तुळजाईने मला नवा मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गावरच चालणार. कालची त्या सखूची अवस्था आठवली की नुसतं हसू येतंय बघा. अहो त्या सखूला बिचारीला कळलं बी नाही काय झालं कसं झालं. अहो मी तर त्या बाळूला बी तिच्या विरोधात उभं केलं आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दल संशयाचं बी पेरलं आहे. आता त्याचा तिच्यावर विश्वास बी बसत नाही. चलप्पा, एवढ्यावर खुश होऊन चालणार नाही. आपला डाव तवाच पूर्ण होईल जेव्हा सखूच्या मनातून त्या तुळजासाठीची भक्ती पूर्णपणे निघून जाईल. अहो मालक, ते तुम्ही माझ्यावर सोडा. त्या सखूच्या मनात तुळजाबद्दल संशयाचं भीतर मी पेरलेलं आहे. फक्त आता ते रुजवायचं, ते झालं. नाही 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 नाही, फक्त तिची भक्ती कमी करून उपयोग नाही. मला तिची परीक्षा घ्यायची आहे. तिच्यावर अशी येळ आणायची आहे का ती स्वतःहून त्या तुळजेला सोडून पाताळ देवीच्या चरणी शरण यायला पाहिजे. एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त केलं तुम्ही. इतक्या योजना, इतके प्रयत्न, आणि आपल्या हाती काय आलं? काहीही नाही. असुर नरेश, आमच्याकडून नेमकी कुठे चूक झाली हे आम्हाला समजलंच नाही. आम्ही प्रत्येक ती गोष्ट विचारपूर्वक केली होती. शक्तिबंधाच्या अस्त्राचा प्रहार देखील अचूक झाला होता, परंतु त्याचा परिणाम तुळजावरती का झाला नाही? सम्राज्ञी, हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारतो आहोत. साक्षात ब्रह्मदेवानी दिलेलं अस्त्र ते निरुपयोगी का झालं? तुळजेवर त्याचा प्रहार होऊन सुद्धा ती जीवित कशी?
कारण ती बालरूपात होती. मालक ते आपण करू, पण तिनं पाताळ देवीचं भक्त व्हायचं ठरवलं तर आपण तिला आणायचं कुठं? आणायचं कुठं? इथंच आणायचं. इथं? वय मालक, म्हणजे तुम्ही आता मला साडी बदलून पाताळ देवी बनवणार? नाही चलप्पा नाही. या इळ्याला तुला काय बी करायची गरज नाही. काय म्हणायचंय तुला? शक्तिबंध अस्त्राच्या त्या सामर्थ्याला काही मर्यादा आहेत. ब्रह्मदेवांच्या वरदानामध्ये एक पळवाट होती आणि तीच पळवाट त्या तुळजेनी अचूक ओळखली. देवी, देव, स्त्री, पुरुष, असुर आणि दानव या सर्वांचा उल्लेख त्यामध्ये होता, परंतु बालरूपाचा उल्लेख त्यात नव्हता. आणि तुळजाने नेमका त्याच मर्यादेचा आधार घेतला. कोण आहेस तू? आणि आमच्या समोर येऊन आमच्याच अपयशाचं कारण सांगण्याचं तुझं धाडस कसं झालं? असुर सम्राज्ञी, माझं नाव अलक्ष्मी. मी लक्ष्मीची बहीण आहे आणि पाताळातून मी तुळजाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे आता तिला समजले आहे की असुरांना त्या दिव्य पोथीबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे आता तिला जाळ्यात ओढणं आणि त्या पोथीपासून दूर करणं हे पूर्वीपेक्षा कितीतरी कठीण झालं असेल. एकतर आगंतुकपणे इथे आलीस. आजपर्यंतच्या आमच्या योजनांची, आमच्या प्रयत्नांची तुला काय कल्पना आहे ग? कल्पना जरी नसली तरी त्या पोथीच्या सामर्थ्याची मला पूर्ण जाणीव आहे. मी लक्ष्मीची बहीण आहे. त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मीचं नातं मी अगदी जवळून पाहिलंय. त्यांच्या हातून त्या पोथीची निर्मिती आणि तिचं महत्व मी बरोबर जाणते. तिच्यामध्ये सामावलेलं ज्ञान, तिची शक्ती आणि तिचं रक्षण करण्यासाठी तुळजा कितीही दूर जाऊ शकते हे मला चांगलंच माहितीये. असुर सम्राज्ञी, तुमचा डाव जरी चतुर असला तरी तो आता पराभूत झालेला आहे. आणि आता तुळजाला परत त्याच मार्गाने पुन्हा पराभूत करणं हे जवळजवळ अशक्य आहे. बस, तुझ्या सल्ल्याची आम्हाला काही एक गरज नाहीये. सम्राज्ञी शांत. तुमच्यापैकी कोणीही आता पुढे जाणार नाही. तुळजेला पराभूत करण्याचं दायित्व आता आम्ही आमच्या शिरावर घेतो आहोत. आम्ही स्वतः जाऊ आणि ती पोथी तिच्याकडून हिसकावून आणू. असुर नरेश, परंतु आमच्याकडे एक योजना आहे. एकदा आपण लक्षपूर्वक. सम्राज्ञी, खूप ऐकलं आम्ही.
तुमच्या अयशस्वी योजना, तुमचे असफल प्रयत्न सगळं काही पाहिलंय. आणि आता आम्हाला काहीही ऐकायचं नाही. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, सगळी युद्ध ही शक्तीने जिंकता येत नाही. मालक हे काय आहे? पाताळ देवी. आता याच मूर्ती समोर लोक नतमस्तक होतील. जी लोक त्या तुळजाला आई मानतात ना, त्यांची मन हळूहळू तिच्यापासून दूर करायची आणि या पाताळ देवी सोबत त्यांची श्रद्धा वाढवायची. म्हणजे हिला बघून सकुला वाटणार की ही पाताळ देवीच तिला संकटातून बाहेर काढते आहे. होय, अगदी तसंच वाटलं पाहिजे. त्या सखूच्या मनात त्या तुळजेबद्दल प्रश्न निर्माण करायचे आणि मग तिच्या समोर या पाताळ देवीचा आधार ठेवायचा. आणि एकदा तिनं त्या तुळजाची भक्ती सोडली की सखूच्या मनाचा दरवाजा आपल्यासाठी कायमचा उघडेल. मग ती सखू आपली भक्तच नाही, तर आपल्या इच्छेप्रमाणे वागणारी व्यक्ती बनेल. फक्त त्या सखूची भक्ती मोडायची. आता भक्ती मोडलीच म्हणून समजा. थांब. अलक्ष्मी, आता मला त्या पोथीबद्दल सर्व काही जाणून घ्यायचंय. तिची शक्ती काय आहे, ती कोणाला प्राप्त होते, त्यातलं ज्ञान कुणाला दिसतं, तिचं रक्षण कसं केलं जातं, तुळजासाठी ती पोथी इतकी महत्वाची का आहे, प्रत्येक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. प्रत्येक गोष्ट? हो, अगदी प्रत्येक गोष्ट. तुला तर केवळ ती पोथी मिळवायची होती, परंतु आता तुला त्याचं रहस्य देखील जाणून घ्यायचं आहे. कारण आता मला कळून चुकलंय, तुळजेला पराभूत करायचं असेल तर आधी तिच्या शक्तीचा स्रोत तो कळायला हवा. आणि आता आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल, पण ती दिव्य पोथी मी तुळजेकडून हिसकावून घेईन.